नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या ही आपल्या आईच्या घरी गेलेली असते. त्यावेळेस तिची आई बाबा आणि तिच्या बहिणीसमोर बोलते, तू आता सर्वांना काही सत्य सांगून टाक, आता बराच उशीर झालेला आहे. तेव्हा बाबा देखील त्यांच्याकडे बघू लागतात आणि विचारतात काय सांगायचं आहे. तेव्हा काव्या बोलते, मी सांगते. तर इकडे आपण पाहतो की मानिनी ही नंदिनीला विचारते. नंदिनी काव्या दिसत नाही कुठे. तेव्हा नंदिनी बोलते की काव्या घरी गेली आहे आईला भेटायला. आणि मानिनी आश्चर्यचकित होऊन विचारते, एवढ्या रात्री? त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही काव्याकडे जाते आणि काव्याला विचारते, काव्या तू अशी अचानक का आलीस? तू निदान पार्थला तरी सांगायला हवं होतंस. तेव्हा काव्या ही तिच्यावर रागवते आणि बोलते, हे बघ ताई, पार्थचा आणि माझा काहीही संबंध नाही आणि मी त्याला माझा नवरा मानत नाही. आणि तेव्हा नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागते. त्यानंतर आपण पाहतो पार्थ देखील त्या ठिकाणी येतो आणि काव्या ही पार्थवर ओरडून बोलू लागते, तुम्हाला माझी मेंटल परिस्थिती आता कशी आहे एवढी साधी गोष्ट देखील तुम्हाला समजत नाही का? आणि हो, पुन्हा मला असे प्रश्न विचारू नका. असे बोलून ती रागावून तिथून निघून जाते. त्यानंतर काव्या ही नंदिनीला बोलते, हे बघ ताई, आता यापुढे जर कोणी मला विचारलं तर त्यांना सांग की काव्या ही घर सोडून निघून गेली आहे. असं बोलून काव्या तिथून परत निघून जाते आणि नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या ही खरंच पार्थ व आपल्या घराला सोडून जाणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.